गोंधळ हा बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही तर आपल्या विचारांच्या गर्दीमुळे होतो आणि ही गर्दी कमी केली की मन आपोआप शांत होतं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आधी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एकाच वेळी खूप विचार करणं थांबवायचं आहे. तुमचं मन सतत भूतकाळ आणि भविष्य यामध्येच फिरत राहतं आणि वर्तमान तुम्ही गमावून बसता. त्यामुळे गोंधळ वाढतो. स्वतःला एकच प्रश्न विचारा, आता या क्षणी मला काय करायचं आहे, आणि बस एवढ्यावरच लक्ष केंद्रित करा. होय मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही अजिबात करू नका. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे स्वीकारलं की मन हलकं होतं. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावरच तुम्ही लक्ष द्या, बाकीच्यांना सोडून द्या. तुमचे विचार लिहायला सुरू करा. जे काही मनात चालू आहे ते कागदावर उतरवा. डोक्यात फिरणारे विचार बाहेर आले की त्यांची ताकद कमी होते आणि तुम्हाला स्पष्टता मिळते. सगळ्यात महत्वाचं तर निर्णय घ्यायला घाबरू नका. चुकीचा निर्णय घेतला तरी चालेल, पण निर्णय न घेता हा सर्वात मोठा गोंधळ असतो. शेवटी एक साधा आणि सोपा नियम, सरळ विचार म्हणजे कमी विचार नाही तर योग्य विचार आहे. होय, वेळ योग्य नसते, निर्णय योग्य असतो, आणि योग्य निर्णय तोच जो आपल्या मूल्यांशी आणि परिस्थितीशी प्रामाणिक असतो. म्हणूनच तुम्ही कोणतेही निर्णय गोंधळात घेऊ नका. मन शांत नसेल तर थोडा वेळ थांबा. भावनेत निर्णय घ्यायचे नाही, बहुतेक ते चुकीचे ठरतात. जास्त विचार केलात तर जास्त उशीर होणार आणि यातून आपल्या हातातील संधी जाणार. प्रत्येक निर्णय बरोबरच असेल असं नाही, पण प्रत्येक निर्णय आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हे ऐकायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात निर्णय त्या क्षणी स्पष्ट मनाने घेतलेला पाहिजे. भविष्यात परफेक्ट ठरणारा नाही. खरं सांगायचं तर योग्य वेळ येत नाही, आपण तयार असलो की ती योग्य वेळ असते. म्हणूनच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. होय, जे व्हायचं आहे ते तर होणारच आहे, पण ते पूर्ण सत्य नाही. कारण जर सगळं आधीच ठरलेलं असतं तर मेहनत, निर्णय, प्रयत्न यांना काहीच अर्थ उरला नसता. खरं काय हे माहीत आहे का? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तर बऱ्याच गोष्टी आपल्या कृतींवर अवलंबून असतात. म्हणून चुकीचा वापर करणं थांबवा. जे होईल ते होईल म्हणत काहीच न करणं हे टाळणं म्हणजे स्वतःला आयुष्यात वर नियंत्रण सोडणं. दुसरं म्हणजे मी माझं 100% देईल, बाकी जे होईल ते मी स्वीकारेल. ही मानसिकता तुम्हाला शांत पण मजबूत बनवत असते, आणि हेच तर आपल्याला पाहिजे. नशीब दार उघडू शकतं, पण आत पाऊल आपल्यालाच टाकायचं आहे. म्हणून पुढच्या वेळेस हे वाक्य वापरताना असं बोलायचं, जे व्हायचं आहे ते होईल, पण मी माझं काम थांबवणार नाही. हीच खरी ताकद आहे, शांत मन आणि ठाम कृती. आणि बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात केल्या तर नक्कीच आपल्याला आयुष्यात आपल्याला योग्य निर्णय, शांत, समाधान आणि आनंदी आयुष्य आपण जगू शकतो. तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काल मी पुरण बनवलेलं होतं आणि त्या दिवशी मला एकही पोळी व्यवस्थित येत नव्हती. एकही पोळी माझी फुगली नाही. आणि पहा, मी प्रयत्न करणं सोडलं नाही. पीठ छानपैकी मुरू दिलं, भिजू दिलं, कारण की पीठ असं जाडसर होतं. आणि आता पहा, अशी एकही पोळी नाही की ती अशी टम्म अशी फुगत नाही. तर पहा, प्रयत्न करणं जर सोडलं तर काहीच अशक्य होत नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे. निर्णय चुकतील, परिस्थिती कशीही येईल, पण प्रयत्न जर आपण करत राहिलो ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. स्वामी माऊली म्हणतात ना, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. भगवंताची साथ आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मिळत असते. फक्त आपण हार मानायची नाही आणि प्रयत्न सोडायचे नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला पटकन कमेंट करून सांगा. भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.